कंडिशन px स्क्वेअर मायनस 8xy प्लस 3y स्क्वेअर चेक करून घ्यायचं आहे का तर 14x प्लस 2y प्लस q इज इक्वल्स टू 0 रिप्रेझेंट अ पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन. जेव्हा लाईन परपेंडिक्युलर असते त्यावेळेसची कंडिशन काय सांगितली तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती 4.2 मध्ये सांगितली होती हां व्हेरी गुड. तर त्या कंडिशननुसार आपण काय करू अगोदर याला कंपेअर करून घेऊ आणि इथं व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. काय करू कंपेअरिंग द गिवन इक्वेशन comparing the given इक्वेशन विथ कोणासोबत कंपेअर करत असतो आपण सांगा बरं कोणतं इक्वेशन आहे तर स्टँडर्ड fx नाही fy प्लस सी इज इक्वल्स टू 0. आता कंपेअर केल्यानंतर तुम्हाला सगळ्यांच्या व्हॅल्यू मिळते. सगळ्यात अगोदर ए ची व्हॅल्यू मिळते. सांगा ए ची व्हॅल्यू इथं काही इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ए, इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट पी, इथं एक्स वायचा कोएफिशियंट ट्वाइस एच, इथं एक्स वायचा कोएफिशियंट मायनस 8. यावरून एच ची व्हॅल्यू काय येईल इथं वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट बी आणि इथं वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट 3, इथं एक्सचा कोएफिशियंट 2g, इथं एक्सचा कोएफिशियंट 14. त्यावरून जी ची व्हॅल्यू काय येईल इथं वायचा कोएफिशियंट ट्वाइस एफ, इथं वायचा कोएफिशियंट 2. यावरून एफ ची व्हॅल्यू काय येईल इथं सी कॉन्स्टंट आहे आणि इथं सी दिलेला आहे क्यू म्हणून सी ची व्हॅल्यू क्यू. बरं हे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी काय सांगितलं की पेअर ऑफ लाईन काय करत आहे रिप्रेझेंट करत आहे परपेंडिक्युलर लाईन. मग ते लिहू देअरफॉर द गिवन लाईन रिप्रेझेंट पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन. परपेंडिक्युलर लाईन रिप्रेझेंट करताना कंडिशन सांगितली होती देअरफॉर ए प्लस बी इज इक्वल्स टू 0. ए ची व्हॅल्यू काय आहे पी प्लस बी ची व्हॅल्यू काय आहे 3 इज इक्वल्स टू 0. बरोबर आहे. यावरून पी ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला -3. पी जर -3 असेल तर ए सुद्धा काय राहणार आहे -3 कारण की ए आणि पी दोघांच्या व्हॅल्यू काय राहतात सेम राहतात. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती मिळणार आहे आपल्याला -3 आणि पी ची व्हॅल्यू सुद्धा -3 कारण की ए आणि पी इक्वल आहे हे आपण सुरुवातीला दाखवलेलं आहे. ओके हे मिळालं म्हणजे एक व्हॅल्यू मिळाली पी ची व्हॅल्यू काढली. आपल्याला पी आणि क्यू फाइंड आउट करायला सांगितलं त्यातला पी फाइंड आउट केला. आता क्यू फाइंड आउट करण्यासाठी जेव्हा पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन असते किंवा पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते तेव्हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 राहते. किंवा दुसऱ्या कंडिशनमध्ये काय घेऊ शकतात तुम्ही दुसऱ्या कंडिशनमध्ये आणखी एक सांगितलं होतं की ए इंटू बी इंटू सी मायनस ते पण सांगितलं होतं ना एक कंडिशन की त्या दोन कंडिशननुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करायला सांगितले तर त्यापैकी कोणती एक कंडिशन यूज करून सॉल्व्ह करू शकता. तर ते ABC वाली कंडिशन घेऊ आपण. म्हणजे काय होईल डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना डिटर्मिनंट घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ज्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येत त्यांनी डिटर्मिनंटमध्ये सॉल्व्ह करा आणि ज्यांना डिटर्मिनंटमध्ये कन्फ्युजन आहे किंवा डिटर्मिनंट व्यवस्थित जमत नाही त्यांनी मग आपली ABC वाली टर्म घ्या. ABC वाल्या टर्म घ्या त्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. व्हॅल्यू पुटअप केली की सॉल्व्ह होते. सरळ सरळ आन्सर मिळते. काय आहे कंडिशन बघा. नाव पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते त्यानुसार ए इंटू बी इंटू सी प्लस ट्वाइस एफ जी एच मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. ए ची व्हॅल्यू काय काढली आपण -3, बी ची व्हॅल्यू 3 आणि सी ची व्हॅल्यू काय आहे क्यू प्लस 2 इंटू एफ ची व्हॅल्यू 1, जी ची व्हॅल्यू 7, एच ची व्हॅल्यू -4 मायनस ए ची व्हॅल्यू -3, एफ ची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर मायनस बी ची व्हॅल्यू 3 इंटू जी ची व्हॅल्यू 7 त्याचा स्क्वेअर
मायनस सीची व्हॅल्यू क्यू इंटू एचची व्हॅल्यू -4 त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. याला सगळ्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. -3 इंटू 3 किती होतात? -9 इथं 2 इंटू 1 इंटू 7 इंटू -4 किती होते? -56. व्हेरी गुड. मायनस आणि हा मायनस 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 +3 कारण की 1चा स्क्वेअर 1 1 इंटू -3 -3 इंटू मायनस +3 मायनस 7चा स्क्वेअर 49 इंटू 3 49 आहे ना इंटू 3 147 किती? 147 मायनस कारण की मायनस साईन आहे इथं मायनस ऑफ -4चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आता करा कॅल्क्युलेट. हे मायनस आणि हे मायनस -16 आणि -9 किती होतात? -25 हे झाले -53 -53 -147 -200 इज इक्वल्स टू 0. आता क्यूची व्हॅल्यू जर काढायची असेल तर इथून आपण काय करू शकतो? हा -200 तिकडे जर पाठवला -200 तिकडे पाठवला प्लस होऊन जाईल. बरोबर आहे? बघा कसं -25 इज इक्वल्स टू 200 इज इक्वल्स टू 200 अपॉन -25 25 ने 200ला जर डिवाइड केलं तर क्यूची व्हॅल्यू -8 क्यूची व्हॅल्यू काय आली? -8. तर पी आणि क्यू दोघांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितल्या होत्या. दिलेल्या कंडिशननुसार सॉल्व केलं आणि व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. एवढं इझी क्वेश्चन आहे. झाला सॉल्व. नहीं -25 को थोड़ी भेजा, ओनली 200 को उधर भेजा. -25 मल्टीप्लाई था उधर जाके डिवाइड हुआ. डिवाइड में पूरा डिवाइड होता है माइनस साइन के साथ. ये हो गया 7. क्यों नहीं भेज सकते? पॉजिटिव वैल्यू नहीं मिलती है, निगेटिव वैल्यू. डिवाइड में जब जाएगा वो वैल्यू तो डिवाइड में जाते हुए -25 जाएगा. ये 7 नंबर का हो गया. सिमिलर 8 नंबर का है. जस्ट 8 नंबर में क्या दिया है? पैरेलल लाइन रिप्रेजेंट किया है ऐसा बताया उन्होंने. यहाँ पे परपेंडिकुलर लाइन बताया था, वहाँ पे पैरेलल लाइन बताया हुआ है और पी और क्यू की वैल्यू निकालने को कहा है. तो वो निकालेंगे अभी. 7 नंबर का हो गया. 8 नंबर का सॉल्व करेंगे. देखिए 8 नंबर में है. 8 नंबर में इक्वेशन दिया हुआ है 2x² प्लस 8xy प्लस py² प्लस qx प्लस 2y -15 इज इक्वल्स टू 0 रिप्रेझेंट अ पेअर ऑफ पॅरलल लाईन. जेव्हा पॅरलल असते तेव्हाची कंडिशन काय असते ते कंडिशन वापरावं लागेल. सांगा बरं पॅरललची कंडिशन काय सांगितली होती? हां व्हेरी गुड. तर सरळ सरळ दिलेलं जे इक्वेशन आहे याला कम्पेअर करू. कंपेअरिंग विथ ax² प्लस ट्वाइस hxy प्लस by² प्लस ट्वाइस gx प्लस ट्वाइस fy प्लस c इज इक्वल्स टू 0. कंपेअर केल्यानंतर a ची व्हॅल्यू सांगा किती येईल? ट्वाइस h ची व्हॅल्यू सांगा काय येईल? त्यावरून h ची व्हॅल्यू सांगा काय येईल? b ची व्हॅल्यू सांगा काय येईल? ट्वाइस g ची व्हॅल्यू सांगा काय येईल? यावरून g ची व्हॅल्यू q/2. ट्वाइस f ची व्हॅल्यू सांगा काय येईल? यावरून f ची व्हॅल्यू
सी ची व्हॅल्यू सांगा काय आहे. ओके, या सगळ्या व्हॅल्यू काढल्या. या सगळ्या व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे की पॅरलल लाईन आहे. दिलेलं लाईन काय करत आहे, रिप्रेझेंट अ पेअर ऑफ पॅरलल लाईन. देअरफॉर द गिवन इक्वेशन represent pair of parallel line, hence h square minus ab is equals to 0. h ची व्हॅल्यू काय आहे, मायनस a ची व्हॅल्यू काय आहे 2 आणि b ची व्हॅल्यू काय आहे p is equals to 0. 16 minus 2p is equals to 0. हे 16 तिकडे गेल्यावर प्लस मायनस 2p is equals to minus 16. p is equals to minus 16 upon minus 2. p is equals to 8. म्हणजे b ची व्हॅल्यू काय आली p is equals to 8. therefore b is equals to also 8. कारण की दोघांच्या व्हॅल्यू काय आहेत, सेम आहेत. b आणि p ची व्हॅल्यू सेम आहेत, म्हणून b ची व्हॅल्यू जेवढी राहील तेवढीच p ची व्हॅल्यू राहील. म्हणजे 8 व्हॅल्यू आपल्याला मिळाली b आणि p दोघांची पण. आता त्यांनी पॅरलल लाईन पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते असं म्हटलेलं आहे. पेअर ऑफ लाईन जेव्हा रिप्रेझेंट करते तेव्हा आपण कंडिशन काय वापरतो की डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 वापरतो. अदरवाईज a इंटू बी इंटू सी तो कंडिशन वापरतो. दोनपैकी कोणती एक कंडिशन वापरा आणि दाखवा कशाची व्हॅल्यू. आता पी ची तर काढली तर क्यू ची काढावं लागेल. कंडिशन मध्ये ए इंटू बी इंटू सी प्लस टॉईस एफ जी एच मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 दाखवून कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करू, आपण क्यू ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर हे झालं, कशाची व्हॅल्यू झाली, पी ची झाली. आता क्यू च्या व्हॅल्यूसाठी नाव a into b into c plus twice fgh minus af square minus vg square minus ch square is equals to 0. व्हॅल्यू पुट करा. a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू काढली होती 8 आणि c ची व्हॅल्यू काय आहे -15 प्लस 2. f ची व्हॅल्यू आहे 1, g ची व्हॅल्यू q/2 आणि h ची व्हॅल्यू आहे 4 मायनस a ची व्हॅल्यू 2, f ची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर मायनस b ची व्हॅल्यू 8 आणि g ची व्हॅल्यू q/2 त्याचा स्क्वेअर मायनस c ची व्हॅल्यू -15 आणि h ची व्हॅल्यू 4 त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. याला कॅल्क्युलेट करू. सांगा याचं कॅल्क्युलेशन किती होईल. 2 × 8 × -15 240 मायनसमध्ये की प्लसमध्ये. हां, इथं बघा हा 2 या 2 सोबत कॅन्सल. 1 × q × 4 4q -2 कारण की 1 चा स्क्वेअर 1 1 × -2 -2. इथं बघा -8 × q चा स्क्वेअर q स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर 4. इथं -15 4 चा स्क्वेअर 16 इज इक्वल्स टू 0. आता बघा -240 प्लस 4q -2 4 1 4 4 2 8 म्हणजे -2q स्क्वेअर. इथं 16 आणि -15 हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल. 16 आणि 240 ओके इज इक्वल्स टू 0. हां बघा प्लस 240 मायनस 240 कॅन्सल. हा काय आला -2q स्क्वेअर प्लस 4q -2 इज इक्वल्स टू 0. मायनस साईननं मल्टिप्लाय करून टाकू होल इक्वेशनला किंवा -2 न डिवाइड होते ना, -2 न सगळ्यांना डिवाइड करून टाकू. याला -2 न डिवाइड केलं, डिवाइडिंग बाय -2 ऑन बोथ साइड. -2 न जर याला डिवाइड केलं तर q स्क्वेअर, -2 ने याला केलं तर -2q, -2 ने याला केलं तर +1 इज इक्वल्स टू 0. तर 1 चे असे फॅक्टर पाळायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन -2 आलं पाहिजे आणि ज्याची ॲडिशन -1 आली, ज्याचं मल्टिप्लिकेशन 1 आलं पाहिजे आणि सबस्ट्रॅक्शन -2 आलं पाहिजे. काय कराल फॅक्टर -1 × -1. हां म्हणजे काय येईल बघा
क्यू स्क्वेअर मायनस क्यू प्लस 1 इज इक्वल्स टू 0. इथून क्यू कॉन्स्टंट काढला क्यू मायनस 1, इथून -1 कॉन्स्टंट काढला क्यू मायनस 1 इज इक्वल्स टू 0. म्हणजे क्यू मायनस 1 एका ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्यू मायनस 1 इज इक्वल्स टू 0. म्हणजे क्यू मायनस 1चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, क्यू मायनस 1 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच क्यूची व्हॅल्यू आली 1. क्यूची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1. देअरफॉर पी आणि क्यू दोघांच्याही व्हॅल्यू आपण काढल्या. पीची व्हॅल्यू काय काढली होती, पीची व्हॅल्यू काढली होती 8 आणि क्यूची व्हॅल्यू मिळाली 1. अशा प्रकारे हा 8 नंबरचा क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह झाला, ज्यामध्ये आपल्याला पी आणि क्यू दोघांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलं. त्यातला 7 नंबरचा क्वेश्चन जो होता तो IMP होता, विचारलेला आहे 3 मार्क्ससाठी. म्हणून हे दोन्ही क्वेश्चन चांगल्या प्रकारे करून ठेवायचे. एक पॅरलल 9 मध्ये काय सांगितलंय त्यांनी की इक्वेशन ऑफ पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्राम. तर पॅरलेलोग्राम जेव्हा फॉर्म होतो तेव्हा तो एक्स आणि वाय कोऑर्डिनेटवर होत असेल, तर एक्स आणि वाय कोऑर्डिनेटवर पॅरलेलोग्राम होत आहे, कारण की पॉईंट त्यांनी सांगितलेलं आहे की या सिच्युएशनमध्ये होत आहे म्हणून. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीममध्येच पॅरलेलोग्राम होत असेल. जेव्हा दोन इक्वेशन राहतात तेव्हा ते पॅरलेलोग्राम फॉर्म करतात. समजा हे एक आहे, त्यानंतर हे दुसरं एक लाईन आहे, त्यानंतर अशा टाईपमध्ये ते असेल आणि इथं हा एवढा पॅरलेलोग्राम फॉर्म झाला, ज्याला आपण नाव देऊ ABCD. काय नाव देऊ, ABCD. हा पॅरलेलोग्राम फॉर्म झाला असं आपण कन्सिडर करू. आणि या पॅरलेलोग्रामसाठी इक्वेशन दिलेलं आहे, अपोजिट साइड्स ऑफ अ पॅरलेलोग्रामचे इक्वेशन दिलेलं आहे. अपोजिट साइड म्हणजे एक तर या लाईनचं दिलेलं असेल आणि एक या लाईनचं दिलेलं असेल. या लाईनचं आणि या लाईनचं सेम राहते, या लाईनचं आणि या लाईनचं सेम राहते, म्हणून दोन साइडचं त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे. तर आपण कन्सिडर करू क्वेश्चनमध्ये, लेट ABCD बी द पॅरलेलोग्राम. म्हणजे ABCDला आपण काय कन्सिडर केलं, इथं पॅरलेलोग्राम कन्सिडर केलं आणि त्याचे कंबाईन इक्वेशन कशा कशाचे, AB आणि CDचं आपण समजा कन्सिडर करू. ABचं आणि CDचं कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे आणि BC आणि ADचं कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे. म्हणजे AB आणि CDचं एक इक्वेशन, AD आणि BCचं एक इक्वेशन. पहिलं इक्वेशन जे आहे AB आणि CD यांचं कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे आणि दुसरं जे इक्वेशन आहे ते AD आणि BC यांचं कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे. तसं कन्सिडर करू. तर त्यानुसार द कंबाईन इक्वेशन ऑफ AB अँड CD इज काय आहे, पहिल्याचं इक्वेशन x² - 7x + 6 = 0. याचं सेपरेट इक्वेशन काढून घेऊ आणि त्या सेपरेट इक्वेशनवरून x आणि y दोघांचेही व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. याचं सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करून. आता सेपरेट इक्वेशन कसं फाइंड आउट करतात आपण पाहिलेलं आहे. हे कंबाईन इक्वेशन आहे AB आणि CDचं. याचं सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करताना x², 6चे असे फॅक्टर पाडू की ज्याचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे -6 आलं पाहिजे आणि -7 त्याची ॲडिशन आली पाहिजे. हां, म्हणजे -6x - x + 6 = 0. x कॉमन काढला x - 6, -1 कॉमन काढला x - 6 = 0. म्हणजे x - 6 एका ब्रॅकेटमध्ये आणि x - 1 एका ब्रॅकेटमध्ये = 0. देअरफॉर x - 6 = 0 और x - 1 = 0. तर x ची व्हॅल्यू 6 आली आणि x ची व्हॅल्यू 1 आली. दोन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. x ची एक व्हॅल्यू 1 मिळाली. इथं आपण दाखवू शकतो की x ची व्हॅल्यू 1 आहे आणि x ची व्हॅल्यू 6 आहे. म्हणजे एक लाईन पास होत आहे 1 वरून, x च्या 1 कोऑर्डिनेट वरून, आणि एक लाईन पास होत आहे x च्या 6 पॉईंट वरून. अशा 2 पॉईंट वरून ते पास होत आहे. ते पहिल्या लाईन वरून आपण पाहिलं. पहिले जे कंबाईन इक्वेशन दिलं होतं त्या कंबाईन इक्वेशन वरून ही कंडिशन माहिती झाली आपल्याला की x = 1 वरून एक लाईन पास होत आहे आणि x = 6 वरून एक लाईन पास होत आहे, जेणेकरून तो पॅरलेलोग्राम फॉर्म होईल. आता तसंच दुसरं कंबाईन इक्वेशन त्यांनी दिलेलं आहे, ते आहे AD आणि BCचं. कोणाचं दिलेलं आहे, AD आणि BCचं कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे. तर त्यानुसार बघा, द कंबाईन इक्वेशन ऑफ AD अँड BC इज काय दिलेलं आहे, y² - 14y +
40 इज इक्वल्स टू 0. याचं सुद्धा हे कंबाईन इक्वेशन आहे, याचं सुद्धा सेपरेट इक्वेशन फाइंड आउट करू. सेपरेट इक्वेशन फाइंड आउट केल्यानंतर त्याचे फॅक्टर म्हणजे वायचे कोऑर्डिनेट मिळतात आपल्याला. तर 40चे असे फॅक्टर पाडा, 40चे असे फॅक्टर पाडा -10. ओके, व्हेरी गुड. -10 -4, व्हेरी गुड. y स्क्वेअर -10y -4y प्लस 40 इज इक्वल्स टू 0. इथून y कॉमन काढलं, y -10, इथून -4 कॉमन काढलं, y -10 इज इक्वल्स टू 0. म्हणजे y -10 एका ब्रॅकेटमध्ये आणि y -4 एका ब्रॅकेटमध्ये. म्हणजेच काय, y -10 इज इक्वल्स टू 0 और y -4 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर y इज इक्वल्स टू 10 तिकडे गेल्यावर प्लस होईल आणि y इज इक्वल्स टू 4. म्हणजे एक कोऑर्डिनेट आहे y इज इक्वल्स टू 4 आणि दुसरा कोऑर्डिनेट आहे y इज इक्वल्स टू 10. म्हणजे या पॉईंटमधून ते लाईन पास होत आहे जेणेकरून पॅरलेलोग्राम फॉर्म होईल. म्हणजे x आणि y कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट केले दिलेल्या कशाचे, आपल्या दिलेल्या पॅरलेलोग्रामचे. आता पॅरलेलोग्रामच्या प्रत्येक पॉईंटचे आपल्याला व्हर्टायसेस मिळते. कसे, एक्स कोऑर्डिनेट, डी चा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, डी चा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, आताच फाइंड आउट केला 1 आहे. वाय कोऑर्डिनेट किती आहे 4, म्हणजे डी चे कोऑर्डिनेट 1,4. सी चा एक्स कोऑर्डिनेट किती आहे 6, वाय कोऑर्डिनेट किती आहे 4. बी चा एक्स कोऑर्डिनेट किती आहे 6, वाय कोऑर्डिनेट किती आहे 10. ए चा एक्स कोऑर्डिनेट किती आहे 1, वाय कोऑर्डिनेट किती आहे 10. म्हणजे हे ए बी सी डी चे व्हर्टायसेस आपण या कंडिशनवरून फाइंड आउट केले. आता का फाइंड आउट केले, कारण की आपल्याला त्यांनी डायगोनलचं जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलं. डायगोनलचं जॉईंट इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला त्याच्या सगळ्या व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट माहिती पाहिजे होते. ते माहिती नव्हते म्हणून दोन इक्वेशन दिले होते, ते दोनही कंबाईन इक्वेशन होते. त्या कंबाईन इक्वेशनवरून सेपरेट इक्वेशन बनवलं, एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट केले. दुसरं कंबाईन इक्वेशन दिलं होतं त्यावरून वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट केले. वायचे कोऑर्डिनेट मिळाले, एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट मिळाल्यानंतर त्या प्रत्येक पॉईंटचे व्हर्टायसेसचे पॅरलेलोग्रामचे आपल्याला कोऑर्डिनेट मिळाले. पॉईंट मिळाले, ए चे कोऑर्डिनेट मिळाले, बी चे कोऑर्डिनेट, सी चे कोऑर्डिनेट, डी चे कोऑर्डिनेट, सगळ्यांचे कोऑर्डिनेट मिळाले. आता त्या पॅरलेलोग्रामच्या सगळ्यांचे कोऑर्डिनेट काढल्यानंतर त्यांच्या डायगोनलचं इक्वेशन काढूया. एवढं समजलं का? ओके, तर बघा आता सगळे व्हर्टायसेस लिहून घेऊ. प्रत्येकाने कोऑर्डिनेट ऑफ व्हर्टायसेस ऑफ पॅरलेलोग्राम, कोऑर्डिनेट ऑफ व्हर्टायसेस ऑफ पॅरलेलोग्राम इज ए चे कोऑर्डिनेट 1,10, बी चे कोऑर्डिनेट 6,10, सी चे कोऑर्डिनेट 6,4, डी चे कोऑर्डिनेट 1,4. सगळे कोऑर्डिनेट फाइंड आउट केल्यानंतर आता डायगोनल कोणती आहे सांगा बरं. या पॅरलेलोग्रामच्या कोणत्या डायगोनल्स आहेत? डायगोनलचं कंबाईन इक्वेशन काढायचं आहे. एक डायगोनल AC आहे, दुसरी डायगोनल BD आहे. तर पहिल्यांदा AC डायगोनलचं आपण इक्वेशन काढू. देअरफॉर इक्वेशन ऑफ डायगोनल कोणती AC, डायगोनल ACचं इक्वेशन काढण्यासाठी कसं काढायचं, तर त्याच्यासाठी इक्वेशन आहे आपल्याकडे y - y1. जर A आणि C चे कोऑर्डिनेट जर घेतले तर y - y1 अपॉन x - x1. इकडल्या साईडला कोणतं इक्वेशन होतं, y2 - y1 अपॉन x2 - x1. असंच इक्वेशन घेत होतो. आता AC चे याला x1 y1 कन्सिडर करा, x2 y2. आता बघा y - y1 ची व्हॅल्यू 10, x - x1 ची व्हॅल्यू 1, y2 ची व्हॅल्यू 4. किंवा याला x1 y1 म्हणा, याला x2 y2 म्हणा. तर आपल्याला काय मिळते,
y2 मध्ये जर 10 - 4 केला आपण आणि खाली 1 - 6 करूया, तर याला जर सॉल्व केलं 10 मधून 4 गेले किती राहतात 6 हे -5. या इक्वेशनला सॉल्व करा म्हणजे तुम्हाला सेपरेट इक्वेशन मिळेल एसीचं. कसं सॉल्व कराल, हा इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय -5y + 50 = 6x - 6. आता ही टोटल टर्म इकडे आणली तर 6x + 5y - 6 - 50 = 0, म्हणजे 6x + 5y - 56 = 0. हे हां कॅपिटल हो x1 y1 याला कन्सिडर करा किंवा x1 y1 याला कन्सिडर करा, इक्वेशन मिळते. तसं जरी ठेवलं तरी तुला हेच इक्वेशन मिळेल. ठेवून पहा तिथं, तसं तुला कॅल्क्युलेट तसंच करावं लागेल. आपल्याकडे इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी मागच्या वर्षीच पाहिलं होतं आपण की कसं इक्वेशन फाइंड आउट करतात. y - y1 x - x1. तर इथं आपण x1 y1 जर तुझ्या मते धनश्री लक्ष दे, तुला x1 y2 ची व्हॅल्यू काय पाहिजे 4 मायनस y1 ची व्हॅल्यू 10. ओके, x2 ची व्हॅल्यू 6 आणि x1 ची व्हॅल्यू किती पाहिजे 1. ओके, तर मग इथं काय येईल -6/5. बरोबर आहे. हां बरं ठीक आहे, समोर पहा 5 इकडे मल्टिप्लाय 5y - 50 = -6x -+ 6. ही टर्म इकडे जर आणली तर काय होईल 6x + 5y - 50 - 6 = 0. 6x + 5y - 56 = 0. काय चेंज झाला त्या इक्वेशनमध्ये आणि या इक्वेशनमध्ये? काही चेंज झाला काय नाही. बरं, असंही केलं असतं तर काही प्रॉब्लेम नव्हतं. तर हे इक्वेशन कशाचं काढलं आपण, एसीचं इक्वेशन मिळालं. आता डायगोनल बीडीचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. डायगोनल बीडीसाठी बघा, इक्वेशन ऑफ डायगोनल बीडी सेपरेट इक्वेशन, नंतर कंबाईन इक्वेशन काढू. बीडीसाठी x1 y1 x2 y2. इक्वेशन काय y - y1 x - x1 = y2 - y1 x2 - x1. y - y1 ची व्हॅल्यू काय आहे 10, x - x1 ची व्हॅल्यू काय आहे 6, y2 ची व्हॅल्यू काय आहे 4 मायनस y1 ची व्हॅल्यू काय आहे 10, x2 ची व्हॅल्यू काय आहे 1 मायनस x1 ची व्हॅल्यू काय आहे 6. तर y - 10/x - 6 = -6/-5. बरोबर आहे, -6/-5 म्हणजे 6/5 होईल. ते y - 10/x - 6 = 6/5. 5 इकडे मल्टिप्लाय 6 इकडे मल्टिप्लाय म्हणजेच काय होईल 5x - 30 सॉरी 5x नाही 5y - 50 = 6x - 36. ही टर्म इकडे जर आणली तर 6x - 5y - 36 + 50 = 0. 6x - 5y 50 मधून 36 जर गेले किती राहतात +14 = 0. हे इक्वेशन झालं डायगोनल बीडीचं. डायगोनल एसी डायगोनल बीडीचे सेपरेट इक्वेशन मिळाले. आता यांचं जर कंबाईन इक्वेशन करायचं असेल तर कसं कराल, व्हेरी गुड. तर आता त्याचं कंबाईन इक्वेशन करू. थोडा लेंदी आहे परंतु इझी आहे. बघा कंबाईन इक्वेशन कसं होते. थोडं लेंदी आहे परंतु इझी आहे. Therefore combine equation of diagonal of parallelogram ABCD is
पहिलं इक्वेशन आहे 6x प्लस 5y मायनस 56, त्याच्यासोबत मल्टिप्लायला 6x मायनस 5y प्लस 14 इज इक्वल्स टू 0. 6x पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल, त्यानंतर 5y पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल, नंतर मायनस 56 पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. तर 6x करून घेऊ अगोदर. 6x इंटू 6x मायनस 5y प्लस 14 प्लस 5y नंतर 6x मायनस 5y प्लस 14, नंतर मायनस 56 पण करावं लागेल. 6x मायनस 5y प्लस 14 इज इक्वल्स टू 0. तर आता 6x जर केलं तर हे होईल 36x² मायनस 6 5 30xy प्लस 84x. 5y जर केलं तर 30xy मायनस 25y² प्लस 70y मायनस 56 करा. मायनस 56 जर केलं तर काय होईल, मायनस 366x प्लस 56 5 280y आणि मायनस 56 इंटू 14 784 इज इक्वल्स टू 0. आता पाहायचं काही टर्म कॅन्सल होतात का. मायनस 30xy प्लस 30xy कॅन्सल, त्यानंतर मायनस 366x आणि 84 याच्यामध्ये कॅल्क्युलेशन होते, हे झालं 36x². मायनस 366 प्लस 84, तर 366 मधून 84 कॅन्सल जर केले 200 काय कराल, किती येईल, व्हेरी गुड 282 प्लस 2 मायनस 282 हो x, त्याच्यानंतर मायनस 25y² जरच्या तसे प्लस 70y आणि प्लस 280y. कसा बे, आणि हे मायनस 784y. याच्या एक ट्रायंगल फॉर्म झालेला आहे AOB या दोन लाईनमुळे, लाईन AB आणि एक आणखी लाईन आहे, त्या दोन लाईनमुळे काय झालेला आहे ट्रायंगल फॉर्म. तर त्यांच्या मीडियनचं आपल्याला काय काढायचं, इक्वेशन ऑफ द मीडियन ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन. ओरिजिन पासून जर मीडियन ड्रॉन केला त्यानुसार आपण फिगर ड्रॉ करून घेऊ. हे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये दोन लाईन्स आहे, दोन लाईन्स काय फॉर्म करत आहे, ट्रायंगल फॉर्म करत आहे आणि ओरिजिन मधून पास होत आहे. समजा असा ट्रायंगल जर फॉर्म झाला, तो ओरिजिन मधून पास होत असताना असा ट्रायंगल जर फॉर्म झाला हा, आणि एक अशी लाईन आणि इथून एक लाईन, तर असा हा ट्रायंगल फॉर्म झाला. तर ही झाली AB लाईन, याला AB लाईन कन्सिडर करू, जिनं काय केला ट्रायंगल फॉर्म केला. तर आपल्याला इक्वेशन कशाचं काढायचं आहे, याचा मीडियन, या लाईनचा समजा एक मीडियन आपण जर घेतला D, हा D मीडियन, आणि इथून जर आपण परपेंडिक्युलर टाकला ओरिजिन मधून, तर ओरिजिन पासून मीडियनची या लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं त्यांनी. फाइंड द इक्वेशन ऑफ द मीडियन ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन. ओरिजिन पासून जर मीडियनचा इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायला सांगितला, त्यासाठी x चे कोएफिशिएंट आपण x1 y1 कन्सिडर करू, b चे कोऑर्डिनेट x2 y2 कन्सिडर करू, आणि d चे कोऑर्डिनेट आपल्याला मीडियन दिलेला आहे, मीडियन फॉर्म्युलानुसार करावं लागेल. तर d हा मिड पॉइंट कन्सिडर करू AB चा. D इज द मिड पॉइंट ऑफ द लाईन AB कन्सिडर करू. ओके, हे आपण फिगर ड्रॉन केली दिलेल्या कंडिशन नुसार. लेट D बी द मीडियन किंवा मिड पॉइंट of line or segment AB. Okay, where A चे coordinate x1 y1 and B चे coordinate x2 y2. तर मला सांगा therefore D चे coordinate कसे काढाल. then D has coordinate. सांगा बरं कसे काढाल D चे coordinate. व्हेरी गुड, मिड पॉइंट फॉर्म्युल्यानुसार.
x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y1 प्लस y2 अपॉन 2. कोणता फॉर्म्युला म्हणतात त्याला? मिड पॉईंट फॉर्म्युला. त्या मिड पॉईंट फॉर्म्युलानुसार डी चे कोऑर्डिनेट आपल्याला मिळाले x1 प्लस x2 अपॉन 2, y1 प्लस y2 अपॉन 2. टी चे कोऑर्डिनेट. आता आपल्याला OA आणि OB यांचं जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे. OA आणि OB चं जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे x स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 आणि लाईन AB चं सुद्धा इक्वेशन दिलेलं आहे 2x प्लस 3y मायनस 1. म्हणजे AB चं इक्वेशन दिलेलं आहे OA आणि OB. OA आणि OB चं कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे. AB चं स्पेशल इक्वेशन दिलेलं आहे. तर त्यानुसार आपण काय करू, याला सॉल्व करू. जसं जो पहिला त्यांचे इक्वेशन आहे कशाचं, पॉईंट ए आणि बी सॅटिस्फाय करणार आहे इक्वेशनला. कोणत्या इक्वेशनला? ए बीच्या इक्वेशनला. लाईन ए बीच्या इक्वेशनचे पॉईंट ए आणि बी दोन्ही सॅटिस्फाय करायला पाहिजे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला व्यवस्थित माहिती होईल. तर त्यानुसार काय करू आपण, x1 आणि y1चे तसेच आपल्याकडे जे जे कोऑर्डिनेट आहेत ते कोऑर्डिनेट फाइंड आउट करू. नेमकं आपलं काम काय आहे, ओडीचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करणे. ओडीचे कोऑर्डिनेट फाइंड आउट झालं का आपल्या अर्ध्यापेक्षा जास्त इक्वेशन सॅटिस्फाय होते. तर द जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन OA अँड OB कोणतं दिलेलं आहे, इज, हे इक्वेशन दिलेलं आहे x स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. तसंच द इक्वेशन ऑफ लाईन AB इज, लाईन AB चं इक्वेशन दिलेलं आहे 2x प्लस 3y मायनस 1 इज इक्वल्स टू 0. आता मी काय करतो, या लाईनच्या इक्वेशनवरून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, x ची. कशी बघा, फक्त x ची व्हॅल्यू जर पाहिजे असेल इथून तर काय करतो, 2x इज इक्वल्स टू हा प्लस 1 तिकडे गेल्यावर काय होईल, राईट हँड साईडला मायनस 1 तिकडे गेल्यावर काय होईल, प्लस 3y तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस. x ची व्हॅल्यू पाहिजे 2 मल्टिप्लायला आहे, तिकडे पाठवल्यावर डिवाइड होईल. म्हणजे x ची व्हॅल्यू आपण दिलेल्या इक्वेशन वरून काढली 1 मायनस 3y अपॉन 2. ही व्हॅल्यू आपण या कंबाईन इक्वेशन मध्ये पुट करू. कशात पुट करू, कंबाईन इक्वेशन मध्ये पुट करू. बघा, पुट x इज इक्वल्स टू 1 मायनस 3y अपॉन 2 इन कंबाईन इक्वेशन. कोणतं कंबाईन इक्वेशन आहे, तर x स्क्वेअर मायनस 4xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. जिथं x आहे त्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करा. 1 मायनस 3y अपॉन 2 चा होल स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 मायनस 3y अपॉन 2 इंटू वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. याला सॉल्व करूया. लाईन ए बीच्या इक्वेशनवरून आपण काय केलं, x ची व्हॅल्यू काढली. त्या x ची व्हॅल्यू कंबाईन इक्वेशनमध्ये पुट करत आहे, जेणेकरून आपल्याला y चे कोऑर्डिनेट मिळणार आहे. मग त्याला सॉल्व केल्यावर x चे कोऑर्डिनेट सुद्धा मिळते. इथं बघा, 2 1 जा 2, 2 2 जा 4. इथं याला सॉल्व जर केलं तर कसं सॉल्व होईल, बघा कसं सॉल्व होईल. बघा, याचा होल स्क्वेअर अपॉन 4, 2 चा स्क्वेअर 4, याचा होल स्क्वेअर 1 मायनस 3y चा होल स्क्वेअर अपॉन 4 मायनस या 2 न मल्टिप्लाय जर केलं तर मायनस साइन अंदर 2 मायनस 6y आणि हा पण y, हा पण y आहे इथं, तो इथं मल्टिप्लायला प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आता 4 न काय करून टाकू, होल इक्वेशनला मल्टिप्लाय करून टाकू. होल इक्वेशनला मल्टिप्लाय जर केलं 4 न तर हा 4 कॅन्सल होऊन जाईल. तर 1 मायनस 3y चा होल स्क्वेअर मायनस 4 इंटू 2 मायनस 6y इंटू वाय प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आता याला सॉल्व करूया. याचं एक्सपान्शन करा, 1 मायनस 3y चं होल स्क्वेअरचं एक्सपान्शन करा. 1 चा स्क्वेअर 1, a मायनस b इट्स कम्प्लीट होल स्क्वेअरचा एक्सपान्शन 1 मायनस 6y प्लस 9y स्क्वेअर मायनस 4 न जर मल्टिप्लाय केलं, इकडून y न मल्टिप्लाय केलं मायनस 8y
मायनस मायनस प्लस 6 4 जा 24 वाय स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. इकडून मायनस 4 न केलं आणि इकडून y न मल्टिप्लाय केलं. आता बघा काय मिळते. वाय स्क्वेअर बघा 9y स्क्वेअर 24y स्क्वेअर आणि 4y स्क्वेअर किती होतात 37y स्क्वेअर मायनस 6y मायनस 8y. हां व्हेरी गुड. आणि प्लस 1 इज इक्वल्स टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला y1 आणि y2 समजा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट जर कन्सिडर केले तर त्याच्यासाठी कसं सॉल्व कराल. y1 आणि y2 अबाव या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करा. या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व केल्यावर y ची व्हॅल्यू मिळते तुम्हाला. बरं जर याचे आपण समजा कन्सिडर केले या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट y1 आणि y2 समजा आहे. या इक्वेशनचे जर आपण कन्सिडर केलं आणि y कोऑर्डिनेट त्याचं काय राहणार आहे पॉईंट ए आणि बी यांचा y कोऑर्डिनेट काय राहणार आहे सेम राहणार आहे. मग त्यावरून सम ऑफ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा सुद्धा फॉर्म्युला यूज होतो. y1 आणि y2 सरळ सरळ आपल्याला मिळते. जर काढायचं असेल तर कसा बघा त्याच्यासाठी एक टेक्निक आहे. जर आपण कन्सिडर केलं एवढं समजलं का सांगा अगोदर. ओके बघा मग आता y कोऑर्डिनेट कसा काढतात. y कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी त्याच्यावरून मग x कोऑर्डिनेट पण निघते. y कोऑर्डिनेट काढण्यासाठी द रूट्स y1 अँड y2 असे दोन रूट मिळणार ना आपल्याला y1 आणि y2 ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द y कोऑर्डिनेट. ते y कोऑर्डिनेट असेल जोही रूट मिळेल तो y कोऑर्डिनेट असेल ऑफ द पॉइंट ए अँड बी. पॉइंट ए असो की पॉइंट बी असो दोघांचाही y कोऑर्डिनेट मिळेल. या इक्वेशनला जर सॉल्व केलं तर त्याचा y कोऑर्डिनेट मिळेल. म्हणून काय करू आपण y1 प्लस y2 इज इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए फॉर्म्युला. मायनस बी अपॉन हा जर ए बी आणि सी जर कन्सिडर केलं क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये तर सम ऑफ रूटचा फॉर्म्युला होता मायनस बी अपॉन ए. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन 10वीतला आठवत असेल तर सम ऑफ रूट अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू मायनस बी अपॉन ए आपण वापरत होतो. तर तोच फॉर्म्युला इथं वापरला. मायनस बी ची व्हॅल्यू आहे -14 आणि ए ची व्हॅल्यू आहे 37 म्हणजेच 14 अपॉन 37 y1 प्लस y2 ची व्हॅल्यू सम ऑफ रूट. काय मिळालं y1 प्लस y2 14 अपॉन 37. आता y1 आणि y2 ची बेरीज आपण काय कन्सिडर केली. y कोऑर्डिनेट कसा काढायचा याचा y कोऑर्डिनेट हे तर y1 प्लस y2 मिळाला. आता y कोऑर्डिनेट कसा काढायचा बघा. देअरफॉर y कोऑर्डिनेट काढण्याचा फॉर्म्युला होता मिड पॉइंट फॉर्म्युल्यामध्ये y कोऑर्डिनेट कसा काढतात y कोऑर्डिनेट ऑफ d इज इक्वल्स टू y1 प्लस y2 अपॉन 2. y1 प्लस y2 ची व्हॅल्यू आहे 14 अपॉन 37 अपॉन मध्ये 2 म्हणजे 14 अपॉन 37 इंटू 2 2 वन जा 2 2 7 जा म्हणजे 7 अपॉन 37 हा आला y कोऑर्डिनेट पॉईंट डीचा 7 अपॉन 37 मिड पॉईंट फॉर्म्युल्यानुसार जर घेतलं तर.
7/37 वाय कोऑर्डिनेट मिळाला. आता डी लाईज करत आहे लाईन ए बीवर, तर त्यावरून आपण एक्स कोऑर्डिनेट सुद्धा फाइंड आउट करू शकतो. एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी आपलं जे लाईनचं इक्वेशन होतं, लाईन ए बीचं इक्वेशन, त्या लाईन ए बीच्या इक्वेशनमध्ये हा वाय कोऑर्डिनेट ठेवायचा. वाय कोऑर्डिनेट ठेवला की तिथून एक्स कोऑर्डिनेटच आपल्याला फाइंड आउट होतो. बघा कसं, एवढं समजलं का? ओके. बघा आता वाय कोऑर्डिनेट काढल्यावर एक्स कोऑर्डिनेट काढताना हा डी पॉइंट लाईन ए बीवर लाईज करत आहे, लाईन ए बीवर लाईज करत आहे, म्हणून वाय कोऑर्डिनेट लाईन सिन्स डी लाईज ऑन लाईन ए बी वी कॅन फाइंड एक्स कोऑर्डिनेट. कसा निघतं एक्स कोऑर्डिनेट? बघा, जे लाईनचं इक्वेशन आहे ऑफ डी ॲज, लाईनचं इक्वेशन काय आहे? 2x + 3y - 1 = 0. इथं 2x + 3, yची व्हॅल्यू 7/37 - 1 = 0. 2x + 21/37 - 1 = 0. याला सॉल्व करा. कसं सॉल्व कराल? याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2x = 21, 2x + 21 - 37/37 = 0. 2x + 21 मधून 37 काढा, प्लस की मायनस? प्लस की मायनस? -60/37 = 0. हे मायनस टर्म तिकडे गेल्यावर प्लस. 2x = 16/37. तर हा 2 इकडे मल्टिप्लाय, तिकडे गेल्यावर काय होईल? म्हणजे x = 16/37 अपॉन मध्ये 2. व्हेरी गुड. एक्स ची व्हॅल्यू काय येईल? एक्स ची व्हॅल्यू येईल 8/37. तर एक्स कोऑर्डिनेट मिळाला अपॉन 8, एक्स कोऑर्डिनेट मिळाला 8/37. वाय कोऑर्डिनेट मिळाला 7/37. एक्स आणि वाय कोऑर्डिनेट डी पॉईंटची मिळाले. कोणत्या पॉईंटचे आहेत हे? पॉईंट डी चे. मग पा काय करतो आता? आपल्याला इक्वेशन काढायचं ना, त्या ओरिजिन मधून पास होत आहे ते इक्वेशन. तर कसं निघते बघा. आता डी चे कोऑर्डिनेट, देअरफॉर डी इज एक्स कोऑर्डिनेट 8/37 आणि वाय कोऑर्डिनेट 7/37. एक्स आणि वाय दोन्ही कोऑर्डिनेट मिळाले मिड पॉईंटचे याचे. 8/37, 7/37. त्याच्यानंतर आता इक्वेशन कसं काढायचं? इक्वेशन ऑफ द मीडियन ओडी इज, ओडीचं मीडियनचं इक्वेशन काढण्यासाठी x/8/37 = y/7/37. कारण की हेच कोऑर्डिनेट राहील, याचे तर 0,0च राहील ना. आता काय करायचं? कसं सॉल्व करायला? याला दोनही डिवाइड मध्ये काय आहे? 37 आहे, कॅन्सलच होऊन जाईल. म्हणजे काय होईल? हा 7x इकडे जाईल, 8y इकडे जाईल, म्हणजे 7x = 8y, म्हणजे 7x - 8y = 0. हे झालं मीडियनचं इक्वेशन. तर अशा प्रकारे हा 10th नंबरचा क्वेश्चन करतात सॉल्व.